हे नेत्या लोकांच्या हातामध्ये आहे. आदिवासीला जंगलामध्ये दाखवायची योजना आहे, पण आदिवासीला कोणत्या योजना मिळत नाही. पैशांनो, ज्यावेळेस आमच्या आदिवासी बांधव जमीनचे पट्टे घ्यायला देतात त्यावेळेस आमच्या आदिवासी बांधवांना तुच्छ लेखतात. त्यांना म्हणतात जमीन के पट्टे गले के पट्टे होणार की गले के पट्टे होणार तुम्हाला को, अशा शब्दामध्ये आमच्या बांधवांना तुच्छ लेखतात. ज्या ठिकाणी जे नेते आहेत त्यांना माहीत आहे की आदिवासींचं हे आवाज गावाच्या बाहेर जात नाही किंवा नेत्याच्या पुढे जात नाही, म्हणून आदिवासींना दाबण्याचं काम या यंत्रणा करत आहे. आणि हे नेते लोक जे सत्तेवर बसलेले आहेत ते सुद्धा करत आहे. मी गोमांचा विषय सांगतो. प्रशांत भाऊ, त्या ठिकाणी आतापर्यंत सर्व गोष्ट झालेलं असतात. सुधीर मुनगंटीवार त्यावेळेस बीजेपीचा मला वाटतं मंत्री होता, वन विभागाचे मंत्री होते. रस्ते ज्यावेळेस धारणीला मी गेलो त्या ठिकाणी टेकड्यावर रस्ते झालेले, इकडे रस्ते झाले, तिकडे रस्ते झाले. त्या ठिकाणी आमचा आदिवासी नेता आहे शिवकुमार, त्याने ज्या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांसाठी ज्या वस्त्या आहे त्या ठिकाणी रस्ते झालेले आहे. मी स्वतः माझ्या बांधवांना घेऊन त्या ठिकाणी दाखवले की बाबा या टेकडीवर रस्ता आहे, या ठिकाणी रस्ता आहे, मग आपल्या ठिकाणी का नाही. मग या ठिकाणी आमच्यावर खरोखर अन्याय होऊन राहिलो. आणि पैशांनो, आमचं भिंगाला हे गाव आजचं नाही, या ठिकाणी या गावाचा पुराणिक इतिहास आहे, पण आमच्या लोकांना अजून बी जाती दाखले मिळालेले नाही. आमचा नरसिंग पटेल त्यावेळेस आमदारच्या शिवसेनेकडून त्यांना आमदारकीसाठी त्यांना तिकीट देण्यात आलं होतं. म्हणजे आमच्या गावाचा फार मोठा इतिहास आहे, पण या ठिकाणी अजून बी आम्हाला अंधारामध्ये डाबण्याचं काम या ठिकाणी करत आहे. पंचांनो, तुम्हाला सांगतो मी जमीनच्या पट्ट्याचे विषय सांगतो. मी जमीनचे पट्टे 46 लोकांचे पात्र आहे पंचांनो, पण पात्र असताना आमच्या लोकांना दिल्या जात नाही. का दिल्या जात नाही त्याचं कारण मला माहित नाही. 75 लोकांचे प्रलंबित आहे. मग याचं न देण्यामागचं कारण काय आहे? अजून मी लोकांना भरमीत करत आहे. या ठिकाणी गाड्या वरून बुलढाणा नेतात, या ठिकाणी जळगावला नेतात, त्या ठिकाणी त्यांना असे शिवीगाळ करतात की तुम्हाला गले का पट्टा आणा, कुठे मी गले का पट्टे बांधणी कोणा, अशा शब्दामध्ये आमच्या लोकांना शिवा देऊन माघारी पाठवत असतात. म्हणजे हे खरोखर अन्याय होत आहे. तर पैशान भाऊच्या पाठीशी राहा. जोपर्यंत आपण सत्ता, तुम्ही एम्ब्युलन्स उदाहरण दिलेलं आहे, असं आपल्यासाठी घडत आहे. आणि पैशान भाऊ जातीचा आपला विषय आहे. जाती आपला कोणाला भेटलेला आहे, ज्याचे कार्यकर्ते आहेत, एखाद्या नेत्याचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पुष्कळ लोकांना जाती दाखला मिळालेला आहे, किंवा एखादा माझ्यासारखा बोलणारा आहे त्याला भेटलेले आहे. पण बाकीच्या लोकांनी काही पाप केलं काय? त्याने पाप नाही केला. नरसिंग पटेलची औलाद आहे, त्यांना कुठे जाती दाखला भेटलेलं आहे काय? नाही भेटलेलं. विचारा का भेटलेले नाही? त्याने या गावाची निर्मिती केली, त्यांच्यावर अन्याय होत आहे, बाकी जनतेचे काय हाल होत असतील हे पाहणे गरजेचे आहे. असे अमाप विषय आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस फार मोठी जनसंवाद यात्रा मी सुद्धा आदिवासी बांधवांना एकत्र करून सांगणार आहे की आपल्यावर खरोखर अन्याय होत आहे. जर आपला नारा आहे आपल्यासाठी लागू नाही, आपल्या तंट्या मामानं, आपल्या बिरसा मुंडानं आपल्यासाठी केलेलं आहे, तसे 10 आज्ञावली दिलेले आहे, पण एक आपल्या आदिवासीसाठी लागू होत नाही. आदिवासी जेवढा निधी येते, मागच्या वर्षी 50 कोटीचा निधी आला, मी माहिती काढली, पण आपल्या आदिवासी निधी वरता केला गेलेला आहे, तो आपल्या आदिवासीसाठी लागू केला जात नाही. त्यामुळे गोमासारखा विषय घडत आहे आणि आपल्या आदिवासी बांधव बिन ढवळ्या मरत आहे आधी पंचांनो. त्यामुळे या आदिवासींचा प्रश्न खूप गंभीर आहे. बाकी समाज तज्ञ सुशिक्षित आहे, त्यामुळे आदिवासी तो समाज त्या ठिकाणी लढा देऊन तो त्याचं साध्य करून घेते, पण आमच्या समाजाचा कोणी वाली नसल्यामुळे आमचा समाज व्यवहारात मरत आहे. आज जे आमच्या समाजाच्या अंगावर पहा चरबी दिसते काय? नाही दिसत आहे, कारण की तो मेहनत करून खाते, कुणाचं भीक मागत नाही. आमचा कोणताही समाज भीक मागत नाही, पण आमच्यावर जो बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिलं आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला अधिकार आहे, पण तुम्ही त्याचं नाही मागा, नाही भेटत. आमचा जो रस्ता आहे त्याच्यासाठी वर्षानुवर्षी 2 वर्ष सुप्रीम कोर्टमध्ये केस लढवली, पण आज जे नेते येतात ते बाईट देतात की म्हणतात हा रस्ता आम्ही केला, पण हा रस्ता माझ्याजवळ सबूत आहे. मी सुप्रीम कोर्टामध्ये 2 वर्ष मी मुंबईमध्ये लढलो आणि हा रस्ता करून आणला, मी उद्या नेत्याने करून दिलेला नाही. हे खरी वास्तव परिस्थिती आहे पैशांनो. आणि मी बोललो तर माझ्यावर केस दाखल झालेले आहे, मला कोर्टात जावं लागते. आज माझी परिस्थिती झालेली आहे. मी ज्यावेळी एखादं काम करतो ते माझ्या बिल रुगवण्याचं काम करतात. हे असं कामं या ठिकाणी घडत आहे. या ठिकाणी खरी लोकशाही नाही, या ठिकाणी मला वाटतं हुकुमशाही चालू आहे. त्यामुळे हे थांबले पाहिजे, पण हे थांबणार कधी? पैशांनो एकटाही करू शकत नाही. त्यामुळे आपल्यामध्ये ही
संघटित असणं गरजेचं आहे आणि आपल्यासाठी जो काम करते त्याला पाठिंबा देणं गरजेचे आहे. त्यामुळे पैशान भाऊनं या ठिकाणी जी यात्रा काढलेली आहे त्यामुळे 20 तारखेला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहा आणि त्या ठिकाणी पैशान भाऊ आपल्या समस्यांचा उजाळा आहे त्या महाराष्ट्र मंत्र्यापर्यंत. आणि पैशान भाऊ मी तुम्हाला विनंती करतो की आमचे 3 दलित आता मरत आहे त्यांचा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत न्या. आम्ही तुमच्या पाठीशी कधी बी आहे, आम्हाला हात द्या तुमच्या पाठीशी, आम्ही कधी बी आहे. एवढं बोलून माझी बोलणं. बोलताना तुम्हाला सांगायचे मला लक्ष नाही. आदिवासी बांधवांचे